नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशी पिकामध्ये विद्राव्य खताचा वापर किती करायचा, केव्हा करायचा, त्याचबरोबर त्याचं प्रमाण किती वापरायचं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता याच्यामध्ये पहिली अवस्था असते ती म्हणजे वाढीची अवस्था, म्हणजे सुरुवातीच्या 20 ते 25 दिवसानंतर कपाशीचं पीक झाल्यानंतर आपल्याला 19-19ची फवारणी घेणं आवश्यक आहे, की जेणेकरून तुमची वाढ व्यवस्थित होईल। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 70 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। 19-19च्या फवारणीमुळे तुमचं कपाशीचे पिकाची शाखीय वाढ होण्यास मदत होते आणि तुमचं पीक वाढते। त्याचबरोबर दुसरी अवस्था आहे ती म्हणजे फुटवी अवस्था। ही फुटवी अवस्था साधारणपणे कपाशीचं पीक हे 45 ते 50 दिवसात झाल्यानंतर सुरुवात होते आणि फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे 1261 त्याचं प्रमाण वापरायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। आणि ही 1261 मध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तुमचं पीक हे फुटवे करतं आणि तुमच्या उत्पादनात वाढण्यास मदत होत असते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरी अवस्था आहे ती म्हणजे पाती अवस्था। साधारणपणे आपलं कपाशीचं पीक हे 65 ते 70 दिवसात झाल्यानंतर तुमच्या कपाशी पिकाला पाती लागण्यास सुरुवात होते। त्यावेळेस तुम्हाला 05234ची फवारणी करणं आवश्यक आहे। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। 05234ने काय होतं तर तुमच्या कपाशी पिकाची वाढ नियंत्रित होते, म्हणजे जी काही तुमची शाखीय वाढ आहे ती नियंत्रित होऊन तुमचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे तुमच्या फळफांदीला त्याचबरोबर पात्यांकडे जातं, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त पाती लागतात आणि त्याचं रूपांतर कैरीमध्ये होण्यास मदत होत असते। शेतकरी मित्रांनो, चौथी अवस्था आहे ती म्हणजे तुमची बोंड अवस्था। ही शेवटची अवस्था असते। ही साधारणपणे 80 ते 85 दिवसानंतर सुरुवात होत असते। ज्यावेळेस आपल्या कपाशीला बोंड लागण्यास सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची आहे 0050ची। की हे 0050चा फायदा काय होतो तर तुमच्या पिकाची जी काही बोंड लागलेली असतात त्याची साईज वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर त्याची क्वालिटी मेंटेन होते आणि म्हणून शेतकरी मित्रांनो 0050ची फवारणी तुम्हाला सगळ्यात शेवटी करायची आहे। अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो विद्राव्य खतांचा वापर अतिशय आवश्यक आहे। याने निश्चितच तुमच्या कपाशी पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते आणि म्हणून विद्राव्य खताचा वापर वाढवला पाहिजे। हे याचबरोबर तुम्ही फवारणी बरोबर तुम्ही ड्रिपमध्ये देऊ शकता। आपण ड्रिपचा व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये नक्कीच बनवूयात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।